नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अमरावती में त्रिशूल के नाम पर बांटे जा रहे हैं हथियार, कांग्रेस का आरोप। बीजेपी सांसद अनिल वोडे का जवाब। कांग्रेस नेता और पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने अमरावती जिले में त्रिशूल के नाम पर हथियार बांटने को लेकर गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा है कि ये हथियार बड़ी संख्या में ग्रामीण और शहरी इलाकों में बांटे जा रहे हैं। इससे कानून व्यवस्था के लिए खतरा पैदा हो सकता है। उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस संदर्भ में तस्वीरें दिखाते हुए पूछा कि अगर इन हथियारों का दुरुपयोग हुआ तो कौन जिम्मेदार होगा। यशोमती ठाकुर राज्य सरकार और पूर्व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना साधते हुए कहा है कि फडणवीस के गृह मंत्री रहते ऐसी घटनाएं कैसे हो रही हैं, ये प्रशासन की विफलता है। उन्होंने ये भी बताया कि इस हथियार वितरण की जानकारी अमरावती के पुलिस अधीक्षक और पुलिस आयुक्त को व्हाट्सएप के माध्यम से दी गई थी। उन्होंने अपील की है कि प्रशासन इस मामले में तुरंत कार्रवाई करे। वहीं बीजेपी सांसद डॉक्टर अनिल वोडे ने आरोपों का जवाब देते हुए कहा है कि त्रिशूल आत्मरक्षा के लिए दिया गया था, जिसमें कुछ भी गलत नहीं है। उन्होंने कांग्रेस पर निशाना साधते हुए कहा है कि कांग्रेसियों को रोहिंग्या मुसलमानों के पास मौजूद धारदार हथियार और बंदूकें नजर नहीं आती। सैफ अली खान पर हमले में त्रिशूल का इस्तेमाल नहीं किया गया, बल्कि धारदार हथियार का इस्तेमाल किया गया है। कांग्रेस को इस बात पर आश्चर्य नहीं होना चाहिए, समझना। डॉक्टर वोडे ने कहा कि त्रिशूल के नाम पर वितरण आत्मरक्षा के लिए है और इसका दुरुपयोग नहीं किया जाएगा। तर मला आश्चर्य याचं वाटतं आहे की आपण एकीकडे क्लेम करत राहतो की आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि दुसरीकडे काही संघटना स्वतःला हिंदू म्हणून, जसं हिंदू तर मी पण आहे, आणि त्रिशूलाचं वाटप करून अक्षरशः गुप्तीचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे। आता आम्ही बसलो असतो त्यावेळेला मला एक्सप्लेन केलं आमच्या दादांनी की त्रिशूल काय असतो। तर त्रिशूल एक मोठा लंबा आकाराचा असतो, शंकर भगवान त्यांच्या हातामध्ये ठेवतात, ते त्रिशूल आहे। आणि पुरातन काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावाला, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात होतात, त्यावेळेला तुम्ही सेल्फ प्रोटेक्शन साठी ते त्रिशूल त्या ठिकाणी राहायचं आणि मग तो मोठा दांडू त्याला राहायचा। पण आता असं आहे, आता जे त्रिशूलाच्या नावाने वाटप करतायत ते अक्षरशः गुप्तीचं वाटप आहे। मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटोग्राफ, त्याचा फोटो तुम्ही बघून घ्या। तो म्हणजे काही पण सुरू आहे, हे अक्षरशः हे छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे। हे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही, पण स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे। उद्या जर या शस्त्रांचा वाटप जर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात आला तर मग याला जबाबदार कोण राहणार, असं आमचं ठामपणे म्हणणं आहे। हे सगळं थांबलं पाहिजे, होम मिनिस्टरनी हे सगळं थांबवलं पाहिजे, हे सगळं कंट्रोलमध्ये आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं वी द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल हे जे वाक्य आपण वापरतो त्या हिशोबानं हे राज्य चालवलं पाहिजे। मी व्हॉट्सअपवर, मला जेव्हा हे सगळ्या गोष्टी आल्या तर मी व्हॉट्सअपवर एसपींना हे सगळं पाठवलंय, सीपींना पण मी सगळं पाठवून देईन। पण हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे। यशोमती ठाकूरनी जशी गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली होती तशी पट्टी बांधलेली आहे। गांधारीला दुःशासन आणि दुर्योधनाचं क्रौर्य, त्याचे कटकारस्थान दिसत नव्हते आणि यशोमती ठाकूरला मुस्लिमांमधले रोहिंगे आणि बांगलादेशी दिसत नाही। खरं जर पाहिलं तर प्रत्येक मुसलमानाच्या घरामध्ये सत्तूर आणि कोयते असतात, जे जास्त घातक असतात। स्वसंरक्षणासाठी साधा त्रिशूल प्रत्येकाला दिला तर आपल्या भगिनीचं, मुलीबाळीचं, मुलांचं स्वसंरक्षण तरी करू शकतील। त्या काही बंदुका पिस्तूल नाही आहे आणि त्यामुळं कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आकांतांडव करायचं आणि महत्त्वाचे जे प्रश्न आहे रोहिंगे, बांगलादेशी, याच्यावर कानाडोळा करायचा, हा यशोमती ठाकूरचा चांगला डाव आहे।
अमरावतीमध्ये रोहिंगे बांगलादेशी सापडायला लागले. त्यांना कोणी जन्म प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कोणत्या नेत्यांनी शिफारस केली, कोणत्या नेत्यांनी दडपण आणलं, हेही पण बाहेर यायला लागलं आहे. आणि त्यासोबतच कोण कोण लोक त्यांना रोजगारासाठी, राहण्यासाठी घरं भाड्यानं देतात, रोजगारासाठी व्यवसाय उपलब्ध करून देतात, ते सुद्धा बाहेर येते. आणि त्याच्यामुळं कांगावा करण्यासाठी हे त्रिशूल जे आवश्यक आहे स्वसंरक्षणासाठी, आणि त्यामुळं यशोमती ठाकूरनी डोळ्यावरची पट्टी काढावी आणि जागृत होऊन पाहावं समाजामध्ये काय सुरू आहे. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज.